नमस्कार मित्रमैत्रिणींनो. संजीवनी प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय कुरुंद, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. शैक्षणिक वर्ष 2024-25 B.Ed द्वितीय वर्ष. काटे प्रगती विनायक. मार्गदर्शक प्राध्यापक काळे सर. विषय क्रमांक आहे 212, एका शैक्षणिक उत्पादनाचे विकसन. तर आपण 8वी साठीचा सब्जेक्ट घेतलेला आहे ग्रामर प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे काय? तर वर्ड्स टेल अस द पोझिशन ऑफ पीपल, प्लेसेस, एनिमल्स ऑर थिंग्स. दे लिंक नाउन अँड प्रोनाउन टू अदर वर्ड्स इन द सेंटेन्स. प्रेपोजिशन म्हणजेच जे शब्द आपल्याला लोक, ठिकाणं, प्राणी किंवा वस्तू यांची स्थिती सांगतात ते शब्द म्हणजेच प्रेपोजिशन असतात. तर आता या चित्रामधील आपण काही वस्तूंची पोझिशन पाहूयात. एक टेडी आहे, त्याच्याजवळ कार आहे किंवा बुक्स आहेत, ते टेबलवर आहेत. डॉल आहे, ती बेडवरती आहे. मांजर बसलेली आहे, ती बेडच्या खाली बसलेली आहेत. म्हणजेच इन, ऑन किंवा नियर, अंडर, ओव्हर असे जे शब्द असतात ते इंग्लिशमधून प्रेपोजिशन्स असतात. तर प्रेपोजिशन्स म्हणजेच काय? शब्दयोगी अव्यय. जसे की टेबलवर पुस्तके आहेत. आता या समोरील चित्रातील ससा हा बॉक्सच्या वरती आहे, तर तो बसलेला नाही आहे म्हणून त्याला अबोव असं बोलतात. किंवा बॉक्सच्या मागे आहे म्हणून बिहाइंड. बरोबर, बॉक्सच्या मागे, च्या मागे म्हणून बिहाइंड. 2 बॉक्सच्या मध्ये बसलेला आहे म्हणून बिटवीन. द रॅबिट सिटिंग बिटवीन बॉक्स. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, बॉक्सच्या समोर बसलेला आहे म्हणून इन फ्रंट ऑफ हे प्रेपोजिशन आहे. बरोबर, अबोव. त्यानंतर आता आपण समोरील उदाहरण पाहूया. च्या खाली, अंडर म्हणजे च्या खाली, बॉक्सच्या खाली बसलेला आहे. किंवा नियर, बॉक्सच्या जवळ बसलेला आहे. अशा पद्धतीने आपण प्रेपोजिशनची काही सामान्य उदाहरणे पाहिली आहेत. इन किंवा इनसाइड, बॉक्सच्या आतमध्ये. आता ह्या चित्रामधील ससा हा बॉक्सवर बसलेला आहे म्हणून ऑन. च्यावर असेल तर ओव्हर आणि बसलेला असेल डायरेक्ट तर तो ऑन. आता प्रेपोजिशन्स म्हणजेच शब्दयोगी अव्यय हे आपल्याला माहीतच आहे. हे शब्द वाक्यातील नाम, सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवतात किंवा त्या वाक्यातील स्थिती, काळ, वेळ, दिशा, दशा हे या शब्दांनी दर्शवलेलं असतं. द रॅबिट इज सिटिंग ऑन द बॉक्स. द रॅबिट इज हायडिंग बिहाइंड द टेबल. रॅबिट इज सिटिंग बिटवीन 2 बॉक्सेस. मग यामधील ऑन, ॲट हे शब्द असतात, हे प्रेपोजिशन असतात. हे शब्द एक प्रकारचं काय असतं? एकत्रित साधन असतं. त्यानंतर आता हे उदाहरण पाहूया. द सन इज बिहाइंड द हिल्स. बिहाइंड म्हणजे च्या मागे, हिल्सच्या मागे आहे. टाईप्स ऑफ प्रेपोजिशन. प्रेपोजिशनचे काही प्रकार पडतात, तर ते प्रकार आता आपण पाहणार आहोत. देर आर 3 टाईप्स ऑफ प्रेपोजिशन्स. किती? 3 प्रकार पडतात. टाईम, प्लेस, प्लेसलाच पोझिशन किंवा प्लेस, आणि डायरेक्शन आणि मोशन हे एकच आहे. तर टाईमसाठी काय शब्द वापरले जातात? बिफोर, आफ्टर, ड्युरिंग, अबाउट, ॲट, इन, ऑन, सिन्स, अंटिल, फॉर, बाय, पास्ट, बिटवीन, अराउंड, फ्रॉम हे शब्द टाईम दर्शवण्यासाठी वाक्यात आलेले असतात. त्यावरून आपण त्या प्रेपोजिशनचा टाईप ओळखू शकतो. त्यानंतर प्लेस किंवा पोझिशन म्हणजेच स्थळ, जागा, त्याची पोझिशन काय आहे ते या शब्दांवरून समजते. अबोव, आफ्टर, ॲट, बिहाइंड, बिलो, अलॉंग, अप, डाऊन, नियर, अंडर, इनसाइड, ओव्हर, अपोजिट, टॉवर्ड्स, विथ, बाय, अक्रॉस हे शब्द प्लेस दर्शवतात. वाक्यामध्ये यापैकी जर शब्द आलेला असेल तर त्याच्या वाक्याचा प्रकार आपल्याला कळतो. त्यातील शब्द आपल्याला स्थळाची माहिती सांगतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे डायरेक्शन. फॉर, ऑफ, ऑन, आउट, ऑफ, ओव्हर, टू, पास्ट,
अप, थ्रो, इनटू, बिहाइंड, अलॉंग, टू, फॉर हे शब्द आपल्याला वाक्यातील डायरेक्शनची ओळख करून देतात. आता आपण काही उदाहरणे पाहूया. द हंटर एम द ॲरो ॲट द टार्गेट. यामध्ये डायरेक्शन सांगितलेलं आहे, म्हणजे टार्गेटच्या दिशेने हंटरने बाण मारला किंवा ह्यातून ॲट हा शब्द आपल्याला डायरेक्शन सांगतो. अ गार्ड इज स्टेशन्ड ॲट द स्कूल गेट. ह्यामध्ये आपल्याला पोझिशन, ॲट हा शब्द आपल्याला पोझिशन सांगतो. ॲट. A guard is stationed at. I arrive at the bus stop by 7 AM. यामध्ये आपल्याला टाईम दर्शवलेला आहे. बाय आणि ॲट हे शब्द आहेत, हे आपल्याला टाईम सांगतात. समोरील उदाहरणामध्ये दे रिटर्न आफ्टर अ इयर म्हणजे 1 वर्षानंतर ते रिटर्न आले. तर यामध्ये आफ्टर हा शब्द टाईम सांगत आहे, टाईम दर्शवत आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, ही विल फिनिश द कोर्स इन अ इयर. तो 1 वर्षामध्ये त्याचा कोर्स संपविल. म्हणजे इन हा शब्द भविष्यकाळ दर्शवत आहे. अशा प्रकारे आपण पार्ट्स ऑफ स्पीच किंवा शब्दांच्या जाती यामधील प्रेपोजिशन हा घटक अभ्यासला आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.